बीड जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शिक्षकानं लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला। या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप केला होता। त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। पाहूया। स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही, कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली। यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठेतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे। म्हणून या गुन्ह्यामध्ये एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी। तर धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झाला। तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं, तिथं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे त्याचं। मला असं वाटतं फक्त त्यांनी ह्या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे। ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे। आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे। दरम्यान बीडमध्ये कोचिंग क्लासमधील लैंगिक अत्याचाराप्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे। आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देता आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू।